नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माझ्या लहानपणी केव्हा तरी हा शब्दप्रयोग मी ऐकलेला आहे, ज्याचं मी हेडिंग दिलंय, अग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. याचा अर्थ अर्थात त्यावेळेला मला कळला होता की आग एका ठिकाणी लागली असेल तर ती विझवायला पाठवायची यंत्रणा भलतीकडे पाठवली जाणं वगैरे. पण हे शब्द कुठून आला मला माहित नाही, पण ऐकलेलं असं वाटतं की म्युन्सिपाल्टी नावाचं एक नाटक त्या काळात, खूप पूर्वी, 70-80 वर्षापूर्वी, तर त्या म्युन्सिपाल्टी या नाटकामध्ये हे काहीतरी संगीताचं गाणं होतं. असो, मुद्दा तो नाहीये. मुद्दा त्यातला एक शब्दप्रयोग तयार होतो किंवा उक्ती तयार होते आणि तिचा वारंवार वापर होतो. अलीकडच्या काळात कमी झाला असेल, पण नेमकी ही गोष्ट मला आज आठवण्याचं कारण असं आहे की गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होते. 2 दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्यावरून ज्या बातम्या आल्या त्या अशा जोरात आलेल्या आहेत की झालं आता आणखीन 2 वर्षानंतर ज्या काय निवडणुका गुजरातमध्ये होणार आहेत त्यामध्ये मोदी आणि शहा यांचा सुपडा साफ करणार आहेत राहुल गांधी. एवढं सोपं असतं का मित्रांनो? एवढं सोपं असतं का? जवळजवळ 30 वर्ष उलटून गेलीत. काँग्रेस पक्षाला गुजरातमध्ये भाजपला हरवता आलेलं नाही. हरवता आलेलं नाही. अगदी फोडाफोड करून, सरकार बदलून, काय ते त्यांचे शंकरसिंग वाघेला वगैरे इकडे आणून त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मुख्यमंत्री म्हणून हे सगळं करून सुद्धा परत परत झालेल्या कुठल्याही निवडणुकीमध्ये 30 वर्षात काँग्रेस पक्षाला गुजरातमध्ये निवडणूक जिंकता आलेली नाही, ना लोकसभेची ना विधानसभेची. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ही सगळी प्रक्रिया राहुल गांधी करायला बघतायत. पण राहुल गांधी सोडा, राहुल गांधींची आई सुद्धा जेव्हा राजकारणात नव्हती तेव्हापासून गुजरात भाजप काँग्रेसने गमावलेला प्रदेश आहे. 1991 मध्ये राजीव गांधी यांची घातपातात हत्या झाली. त्यानंतर 7 वर्ष सोनिया गांधी आणि संपूर्ण गांधी परिवार हा राजकारणापासून अलिप्त होता, काँग्रेसपासून अलिप्त होता. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर तात्पुरता एक अध्यक्ष म्हणून वयोवृद्ध असलेले आणि निवृत्त झालेले नरसिंहराव यांना काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्यात आलं. हे सगळं झालं आणि 95 मध्ये काँग्रेसने जी निवडणूक हरली आहे त्यानंतर अजूनही काँग्रेसला सोनिया गांधी असोत, राहुल गांधी असोत, आटापिटा करून गुजरात जिंकता आलेला नाही. अशा ठिकाणी काँग्रेस अधिवेशन घेतलं आणि एक देखावा निर्माण केला म्हणून काँग्रेसला जिंकता येणार का? मुद्दा असा आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मतांचा गुजरातमध्ये एक लचका आम आदमी पार्टीने तोडला. तिसरा पक्ष कुठला नाहीये मैदानात, म्हणून गुजरातमध्ये काँग्रेस हा भाजपशी टक्कर देणारा एकमेव पक्ष दिसतो. जेव्हा तिसरा पक्ष येतो तेव्हा हळूहळू करत काँग्रेस नामशेष होते. हा इतिहास आहे गेल्या 30-35 वर्षातला. उत्तर प्रदेशातून काँग्रेस संपली, बिहारमधून काँग्रेस संपली. हे का झालंय याचा विचार न करता आले राहुल गांधींच्या मनात, चला काँग्रेस जिंकवलं, आता गुजरात जिंकायला निघालेला आहे. पण गुजरातची निवडणूक ही तब्बल 2.5 वर्ष लांब आहे. 2.5 वर्ष. 2027च्या डिसेंबरमध्ये गुजरातची विधानसभा निवडणूक होईल आणि त्याच्यामध्ये आधी न होण्याची शक्यता एवढ्यासाठी आहे की अजून विधानसभेची मुदत 2.5 वर्ष शिल्लक आहे. डिसेंबर 27, म्हणजे अख्खा 27, अख्खा 26 आणि अर्ध्यापेक्षा अधिक 25 इतकी वर्ष शिल्लक आहेत. आणि राहुल गांधी आत्तापासून गुजरात जिंकायला निघालेले. पण येत्या 6 महिन्यामध्ये ज्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत
त्यासाठी राहुल गांधी काय करतायत तर याचं उत्तर आपल्याला नन्नाचा पाढा मिळतो. एक काय तो कन्हैया कुमार आणि पप्पू यादव यांना तिकडे पाठवून दिलेत, त्यांना पदयात्रा काढायला सांगितलेत. आणि अधिवेशन मात्र, हे मी का सांगतो लक्षात घ्या मित्रांनो, हे का सांगतोय, ज्या वेळेला तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिवेशनाकडे माध्यमांचं आणि भारतीय समाजाचं लक्ष जाणार आहे, अशी घटना ही लवकरच निवडणूक होऊ घातलेल्या राज्यामध्ये घडवायला पाहिजे. तितका बोलबाला होतो. आज नाही म्हटलं तरी गुजरातमध्ये काँग्रेसचं अधिवेशन आहे म्हटल्यानंतर संपूर्ण गुजरातची माध्यमं, गुजरातचे विश्लेषक, गुजरातचे पत्रकार, गुजरातची जनता त्या अधिवेशनाकडे टकामका बघणार आहेत, त्याच्यावर चर्चा करणार आहेत. आणि निवडणूक 2.5 वर्षांनी आहे. पण आत्ता अवघ्या 6 महिन्यामध्ये बिहार विधानसभेची निवडणूक आहे. तर बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी काय करतात तर ती पदयात्रा करणारा कन्हैया कुमार आहे, त्याला सुद्धा 1-2 दिवसासाठी गुजरातला बोलवून घेतात. म्हणजे बिहारमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने सुरू झालेली तयारी आहे, त्यात एक प्रकारे खंड पाडला गेलेला आहे. आणि म्हणून मी ते विचारले की आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, म्हणजे आग कुठे लागली आहे, विधानसभा दाराशी कुठे उभी आहे, बिहारमध्ये. आणि राहुल गांधी सगळा आटापिटा कुठे करतायत, गुजरातमध्ये. मला एक गोष्ट आठवते मित्रांनो, 2014 लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्याच्यासाठी जवळजवळ 8 महिने आधी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीचा प्रचार सुरू केला होता. आपल्या मंत्रिमंडळातल्या विश्वासू सहकाऱ्यांवर गुजरातचा कारभार सोपवून रोजच्या रोज जवळजवळ 12 तास नरेंद्र मोदी हे गुजरातच्या बाहेर जायचे, कधी बिहारमध्ये, कधी कर्नाटकमध्ये, कधी हिमाचल प्रदेशमध्ये प्रचार सुरू केला होता लोकसभेचा. आणि त्यावेळेला आज राहुल गांधींचे एक निकटवर्ती मानले जाणारे जयराम रमेश यांची एक मुलाखत टाइम्स ऑफ इंडियामध्ये आली होती. आणि त्यावेळेला राहुल गांधींविषयी जयराम रमेश यांनी जे मतप्रदर्शन केलेलं आहे त्यापेक्षा राहुल गांधी एक टसूभर आजही वेगळे नाहीत. राहुल गांधी त्यावेळेला काँग्रेसमध्ये काही नवे प्रयोग करत होते. सोनिया गांधींनी हळूहळू करत आपला वारसा हा राहुल गांधींकडे सोपवायचं ठरवलं होतं. आणि प्रॅक्टिकली राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे सगळे निर्णय घ्यायला लागले होते. आणि अशा वेळेला त्यांनी एक निर्णय घेतला होता की यापुढे काँग्रेसचं डेमोक्रेटायझेशन होईल, लोकशाहीकरण होईल. आणि त्यासाठी लोकशाही याचा अर्थ पक्षांतर्गत लोकशाही, म्हणजे पक्षाच्या अंतर्गत सगळ्या पदांच्या निवडणुका होतील. आणि मला आठवतं त्याप्रमाणे राहुल गांधींच्या आग्रहाखातर युवक काँग्रेस आणि NSUI अशा ज्या 2 युवक संघटना आहेत त्यांच्या पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या गेल्या. आणि यातून तळागाळापासून संघटना बांधत आणायची आणि शेवटी काँग्रेसची कार्यकारिणी निवडायची, अशी एक प्रक्रिया प्रयोगादाखल राहुल गांधींनी सुरू केलेली होती. आणि त्यावर भाष्य करताना जयराम रमेश हे काँग्रेसचे आणि UPAचे तत्कालीन मंत्री आणि राहुल गांधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचे निकटवर्ती जयराम रमेश म्हणाले होते की आम्हाला 2014च्या निवडणुकीची चिंता भेडसावते आहे, कारण नरेंद्र मोदी याच्यासारखा एक अतिशय अकराळ विक्राळ असा भाजपचा नेता आम्हाला आव्हान देत उभा राहतोय. आणि 6-8 महिन्यामध्ये जी लोकसभेची निवडणूक 2014ची होणार आहे, हे काँग्रेससाठी स्वातंत्र्योत्तर काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला सामोरं कसं जायचं यासाठी सगळेच्या सगळे काँग्रेसचे नेते चिंतातूर झालेले आहेत. अशा वेळेला राहुल गांधी काय करतायत
तर राहुल गांधी काँग्रेसची पायाभूत संघटना उभी करतायत आणि ती पायाभूत संघटना उभी करतायत याचा अर्थ राहुल गांधी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. पण त्याच्या 5 वर्ष आधी आत्ता होणाऱ्या निवडणुकीची बातमी सुद्धा राहुल गांधी यांच्या डोक्यात नाहीये, गावी नाहीये. आपल्याला आत्ता कोणाला सामोरं जायचंय, कसं सामोरं जायचंय याची गंधवार्ता राहुल गांधींना नाही, असं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयराम रमेश म्हणाले होते. आणि आज सुद्धा त्याचंच प्रतिबिंब गुजरातमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या सगळ्या घटनांमध्ये दिसते. दारात निवडणूक उभी आहे बिहारची आणि राहुल गांधी सगळ्याचा सगळा शो उभा करतायत तो गुजरातमध्ये. हे समजून घेण्यासारखं आहे मित्रांनो. आणि परत राहुल गांधी एक नवा प्रयोग करणार आहेत आणि या नव्या प्रयोगाविषयी चर्चा झाली की यापूर्वी उदयपूरला जे असंच काँग्रेसचं चिंतन शिबिर आणि अधिवेशन झालं, त्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की पक्षातली सगळीच्या सगळी पदं, काय 2021 असेल किंवा असं काय असेल, पक्षाची सगळी महत्वाची पदं ही प्रामुख्याने दलितांना दिली जातील, अर्धी 50%. झालं काय? त्याचं काही झालं नाही. पुढे प्रयोग म्हणून घोषित केला, घोषणा चांगली होती, पण पुढे काही झालं नाही. त्यानंतर सिमल्याला असाच एक निर्धार संकल्प वगैरे करण्यात आला की अर्धी पदं महिलांना देण्यात येतील. त्याचं पुढे काय झालं कोणाला पत्ता नाही. म्हणजे राहुल गांधी प्रयोग म्हणून नित्य नव्या नव्या आयडिया घेऊन येतात, पण त्या आयडियांचं कौतुक मीडियामध्ये होतं, पक्षाच्या मंचावर होतं, त्यावर भाषणं होतात, उहापोह होतं, विचार विनिमय होतो, पण अंमलबजावणीच्या दृष्टीने बोंब आहे. आज सुद्धा देशामध्ये जे काही 400-500 जिल्हे आहेत त्यापैकी 150 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस संघटनेला अध्यक्ष नाही, जिल्हा अध्यक्ष नाही, पदाधिकारी नाहीत, पक्ष संघटनाच नाहीये. जिल्हा पातळीपासून संघटना उभी करायची ही घोषणा आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्याची सगळी जबाबदारी तुरुपाचा पत्ता, हुकमाचा पत्ता म्हणून राहुल गांधी घेऊन आले. कोणाला? प्रियंका वाड्रांना उत्तर प्रदेश जिंकायची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि मग हाथरसला कुठे बलात्कार वगैरे झाला, ऍक्सिडेंट झाला, तिथपर्यंत अगदी पोलिसांनी अडवलं तरी जाण्याचा पराक्रम प्रियंका वाड्रा यांनी केला होता. तरी उत्तर प्रदेशमध्ये त्यांना काही चमत्कार करता आला नाही, काही चमत्कार करता आला नाही. आणि प्रियंका वाड्रा हा तुरुपाचा पत्ता एक घोषणा घेऊन आला, लडकी हूं लढ सकती हूं. किती महिलांनी काँग्रेसला मतं दिली? काय अवस्था आहे तिथे काँग्रेसची आज? काँग्रेस पक्षाच्या जितके आमदार होते त्यातले निम्मे सुद्धा उरले नाहीत. एक सुद्धा आमदार आज मला वाटत नाही की उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा शिल्लक आहे. 89 साली 90 साली काँग्रेस पक्षाने आपलं बहुमत गमावलं, सत्ता गमावली. तेव्हा तरी काँग्रेसकडे मला वाटते 90 वगैरे आमदार होते. सत्ता गमावली आणि पराभव झाला. 35 वर्षानंतर आज उत्तर प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाचा आमदार मागमूस म्हणून उरलेला नाही. आणि तीच अवस्था बंगालमध्ये सुद्धा आहे. आणि राहुल गांधी यांचे प्रयोग चालू आहे. म्हणजे आधीच दुर्बळ झालेला एखादा माणूस रोगी असतो, रुग्ण असतो, त्याच्यावर इस्पितळामध्ये एकापेक्षा एक जीव घेणे, प्रयोग करणं, यापेक्षा राहुल गांधी काही वेगळं करतायत असं वाटत नाही. कोणीतरी काँग्रेसमध्ये असा निघत नाही की तो राहुल गांधींना सांगेल, सोनिया गांधींना सांगेल की आपल्याला पुढची निवडणूक बिहार विधानसभेची लढवायची आहे, त्यामुळे जो काही धुडगूस घालायचा आहे, जो काही तमाशा उभा करायचा आहे तो बिहारमध्ये करावा लागेल. कारण बिहारमध्ये आपला पक्ष जवळजवळ नामशेष झालेला आहे आणि तो परत नव्याने उभा करायचा आणि लालू प्रसाद या मित्र पक्षाला आव्हान द्यायचं असेल तर आपल्याला आपली ताकद सर्वाधिक दाखवायची तर ती बिहारमध्ये दाखवावी लागेल. आणि बिहारमध्ये ताकद दाखवायची
तर पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन हे पाटण्यामध्ये किंवा बिहारमध्ये करण्याला पर्याय नव्हता. अग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, याचा अर्थ कळतोय मित्रांनो, की आत्ता जर अटीतटीची लढाई, हमरा तुमरीची लढाई आणखी 6 महिन्यामध्ये बिहारमध्ये खेळायची असेल तर ते काम तुमचा कन्हैया कुमार किंवा पप्पू यादव आणि तिथल्या पदयात्रेवर सोपवण्यासाठी काँग्रेसची सगळीच्या सगळी ताकद तिथे आणून टाकली पाहिजे. काही वर्षापूर्वी, मला वाटते 2-2.5 वर्षापूर्वी, तुम्हाला आठवतं, तेलंगणामध्ये भाजपला आपली ताकद वाढवायची होती तर महापालिकेची निवडणूक होती. त्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा हैदराबाद सिकंदराबादला आणून टाकलेले होते. परत विधानसभेच्या निवडणुकीला ताकद लावलीच, 8-6 जागा जिंकल्या. पण त्यासाठी सगळी ताकद तिथे झोकून द्यायची असे जशी जशी निवडणूक जवळ येते तेव्हा. पण निवडणूक जवळ आली बिहारची आणि तुम्ही काँग्रेसची देशभरची ताकद कुठे खर्ची करणार? तर गुजरातमध्ये, जिथे निवडणुकांना 2.5 वर्षे, आणि मग तुमचे चमचे पत्रकार चाटुकार स्लीपर सेल म्हणून बोंबलणारे तुमचं खोटं खोटं रांगोल चालन करतात की शाह की भूमि में, नरेंद्र मोदी की भूमि में राहुल गांधी ने आव्हान दिया. अरे कसलं आव्हान? प्रत्येक निवडणुकीनंतर तुमच्या पक्षातले लोक कंटाळून कंटाळून भाजपमध्ये किंवा दुसऱ्या पक्षात जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असेच काही लोक भाजपमध्ये गेले, काही लोक आम आदमी पार्टीत गेले आणि काँग्रेसच्या मतांचा आणखीन एक लचका गुजरातमध्ये तोडला गेला. हार्दिक पटेल त्याच्यासारखा एक तरुण पटेलांचा नेता गेल्या 10 वर्षापूर्वीच्या 7 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये आला, मोदी विरुद्ध भाजप विरुद्ध प्रचार केला, त्याला कार्याध्यक्ष केला आणि कामच काही नाही म्हणून तो कंटाळून काँग्रेस सोडून अखेर भाजपत गेला आणि गेल्या वेळेला भाजपचा आमदार होऊन गुजरातच्या विधानसभेत बसतोय. तर हार्दिक पटेल आपल्याकडून का गेला? अल्पेश ठाकूर आपल्याकडून का गेला? याचं आत्मचिंतन करण्याची सुद्धा राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या लोकांना गरज वाटत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत, गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप बरोबर तगडी लढाई करणारे अर्जुन मोरवाडिया सारखे काँग्रेसचे दीर्घकालीन निष्ठावंत शेवटी कंटाळून भाजपत गेले. अशा काँग्रेसला, अशा गुजरातमध्ये काँग्रेसला नव्याने उभं करायचं म्हणजे काय करायचं याचा प्रयोग चालू आहे. नवे संकल्प केले जाणार, पण ते संकल्प अंमलात सुद्धा आणायचे असतात. नुसत्या मनातल्या मनात ठरवून किंवा ठराव पास करून काहीही होत नाही. हाच गेल्या 15 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळेच काँग्रेस ही अक्षरशः रुग्णशय्येवर पडलेला एक रोगी झालेली आहे. त्याच्यावर सर्जन म्हणून राहुल गांधी ज्या ज्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करतायत, त्या शस्त्रक्रियेतून काँग्रेस अधिकाधिक मरगळलेली आहे, मराला टेकलेली आहे. त्यामुळे उरलेली सगळी ताकद नजीकच्या काळात येणाऱ्या निवडणुकीसाठी बिहारमध्ये लावायला पाहिजे होती. तिकडे पाठ फिरवून राहुल गांधी काय करतायत बघा. जखम झाले पायाला आणि उपचार चाललेत नाकावर, किंवा आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. वाईट वाटतं मित्रांनो, वाईट एवढ्यासाठी वाटतं की देशातल्या लोकशाहीला एक तगडा, अगदी भाजपला हरवेल असं नाही, पण भाजपला पदोपदी आव्हान देऊ शकेल असा एक विरोधी पक्ष असला पाहिजे. आणि ती क्षमता असलेला पक्ष राहुल गांधी अधिकाधिक दुबळा करून टाकतायत, विकलांग करून टाकतायत. याचं वाईट वाटतं. ते काँग्रेस पक्षासाठी नाही, देशाच्या लोकशाहीसाठी एकतरी तगडा पक्ष भाजपला आव्हान देणारा असला पाहिजे, यासाठी वाईट वाटतं. पण हे समजावणार कोण? राहुल गांधींच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? सगळे तर समोर उंदीर बसलेले.
सगळे समोर उंदीर बसलेले आहेत आणि ते मनापासून बोलत असतात की याच्या गळ्यात तर घंटा बांधली पाहिजे, पण बोलायची कोणी, बांधायची कोणी? बांधायला गेलात की तुमच्यावर स्लीपर सेलचा आरोप, गद्दारीचा आरोप. तेव्हा परिस्थिती अशी आहे की निवडणूक बिहारमध्ये आणि राहुल गांधी कंबर कसून गुजरात जिंकायला निघालेले. फार बालपणी ऐकलेले हे शब्द, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, आज त्यामुळे आठवले. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.